ऑइल अच्छा. ओके. काही केमिकल्स आहेत का ते? तसे केमिकल्स आहेत जसं की जास्त आपली किचनवेअरमध्ये यूज होते जसं की ओव्हन्स वगैरेमध्ये जसं किचनमध्ये ऑइल साठून राहतं हां. ते एकदम जास्त ऑइल असतं ते क्लीन होतं बरं. स्प्रे. पण मला असं वाटतं त्याचे केमिकलचे काही साईड इफेक्ट त्याचे होऊ होऊ शकतात का असं म्हणायचं. होऊ शकते. मला पण आयडिया नाही आहे. किंवा सर किचनमध्ये गॅस शेगडी वगैरे क्लीन करायला असं काही कॉम्बिनेशन जर झालं तर त्याचं काही रिॲक्शन होऊ शकतं, सांगू शकत. आता आमचं डाग वगैरे जर कसले पडले असतील खालीची साईड पण काढू शकतो ते जे सोडतात ना केमिकल त्याचे इफेक्ट थायरॉइड काय म्हटलं? MIDC आहे ना हां हां. ओके ओके. हां. ते त्यांचं केमिकल सोडतात ना त्यावेळेला जो वास येतो तो थायरॉइड त्याचा कसं होतो थाळीवरती होते म्हणजे साहजिक आहे, माणसावरती पण त्याचा असं होत असेल बऱ्याच. बाहेरच्या क्लायमेटचे त्याच्यावरती परिणाम होतात. काही जणांचं असं कन्सर्न असतं की दुसऱ्याचं एवढं काय आपल्या पायाला लागलं तर आपल्याला काय होईल, त्याच्यामुळे तुम्ही त्याला काहीतरी सॅनिटाईज वगैरे करा. डेटॉलने हे करा. अशा वेळेला काय वापरावं? डेटॉलचा स्प्रे मारा. डेटॉलचा नॉर्मल स्प्रे मारा त्याच्यावरती, बस झालं. बाकी काही करण्याची गरज नाही. खाली पुन्हा पुढे काळी वगैरे काही पडणार नाही. ती जितकी आपण मसाज घेऊ ना तितकी शायनिंग येतात. गोल्ड सारखा त्याचा आकार व्हायला म्हणजे कलर व्हायला लागतो. मोटर जी आहे, आता मोटरवरती येतो सर. हां, मोटर जी आहे ती शॉक प्रूफ आहे. गिअरबॉक्स स्मूथ चालतात म्हणजे चालताना जास्त असं खडखड खडखड आवाज येत नाही त्याच्यामध्ये. शॉक प्रूफ म्हणजे बऱ्याच वेळा तुमच्या माइंडमध्ये ते खूप टेन्शन असतं की पाय ठेवल्यानंतर एखाद्याला करंट लागू शकतो का, तर त्या बाबतीत निश्चिंत राहा. अगदी चालू मोटरला जरी आपण हात लावला तरी करंट बसणार नाही. हां, पायांच्या जिथे आपण पोटऱ्या ठेवतोय तिथे बरेच लोक गादी वापरतात. गादीच्या ऐवजी आपण हे फिजिओथेरपी रोलर्स वापरलेले आहेत. याच्यामध्ये ऍडजस्टमेंट पण आहे. लहान मुलांना जर अशा प्रकारे घ्यायची असेल थेरपी तर लहान मुलं सुद्धा ट्राय करू शकतात. मोठी माणसं हाईट त्यांची जास्त आहे. बरं, मला अजून एक प्रश्न असा येतो की याला खाली वर करता येईल का, ह्याला लांब पुढे मागे करता येईल का? गरज नाही. हे स्टेबल राहणार. चेअर तुम्ही मागे पुढे करू शकता त्या व्यक्तीची. हां, चेअर त्या व्यक्तीची जसं की ज्याची हाईट जास्त असेल तर तो मागे जाईल, ज्याची हाईट कमी आहे तो पुढे येईल. यांच्या जे कुशन्स असतात त्यांना काय